नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर आज आपण आवळा रेसिपीजमध्ये आवळ्याचा ज्यूस किंवा आवळा सरबत कसा बनवायचा किंवा आवळा क्यूब्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि खूप फायदेशीर आहे. दररोज सकाळी जर एक ग्लास घेतला तर आपल्या शरीराचे जे सर्व आजार आहेत ते एकदम गायब होतील. 5-6 आवळा घेतलेला इथं धुवून. आवळा अगोदर 1-2 पाण्याने धुवायचे, स्वच्छ कोरडे करायचे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये असे थोडे थोडे साईडने काढायचं तुकडे आणि टाकायचे. तर जर तुम्हाला एकच ग्लास करायचा असेल तर एकच आवळा टाका. आता या आवळ्यामध्ये 5-6 ग्लास सरबत तयार होईल सहजच. तर असे अलगदपणे काढून घ्यायचे तुकडे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. तर आपण सकाळी दररोज उपाशीपोटी कोमट पाणी पितो, त्याच्यामध्ये 1 पीस टाकायचा आणि प्यायचं. सगळे तुकडे झालेले आहेत आता करून. आता 2-3 अद्रकचे तुकडे घातलेले आहेत मी ह्याच्यामध्ये. गूळ घातलेला आहे 2-3 तुकडे आणि कढीपत्ता, थोडीशी मिरे घातलेले, जिरे, मिरे पण घातलेले 2-3, लवंग 2-3, 1 विलायची घातली आणि लिंबाचा रस घातलेला आहे अर्धा. हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ. थोडंसं पाणी टाकू ह्याच्यामध्ये आणि परत एकदा फिरवून घेऊ मिक्सरला. झाला आपला आवळा सरबत. आता आपण हे गाळून घेऊ. कपड्याने किंवा चाळणीने गाळून घेतला तरी चालेल. परत ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि 2-3 वेळेस छान चांगलं दाबून पिळून घ्यायचं. हे खूपच फायदा होतो. नक्कीच हा सरबत तुम्ही बनवायला विसरू नका. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. हा सरबत तुम्ही लगेच जरी घेतला तरी चालतो किंवा आपण ह्याला स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो. फ्रीजरमध्ये ठेवून आपण दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये 1 पीस टाकायचा आणि प्यायचा. ट्रेमध्ये असं ओतून ठेवायचं फ्रीजरला आणि दररोज सकाळी कोमट पाणी करायचं 1 ग्लास आणि त्याच्यामध्ये 1 पीस टाकायचा आणि घ्यायचा. नक्कीच बनवून बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा.